नमस्कार, मी सुप्रिया. आपण पाहत आहात महाराष्ट्र खबर न्यूज. या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ, हडपसर, पुणे. जेव्हा लष्कराचा जवान शहीद होतो तेव्हा खूप दुःख होते. मात्र कोणत्याही कुटुंबियासाठी 16 वर्षाची प्रतीक्षा करणे त्रासदायक आहे. उत्तर प्रदेशातील मुरादानगरमधील हिंसाली गावात राहणारा जवान अमरीश त्यागी याचा मृतदेह तब्बल 16 वर्षांनंतर बर्फात दबलेला सापडला. जवान अमरीश त्यागी 23 ऑक्टोबर 2005 मध्ये सियाचीनमधून परतताना उत्तराखंडमधील हर्षिलच्या दरीत पडले होते. त्यांच्यासोबत असलेल्या 3 जवानांचा मृतदेह सापडला, मात्र त्यांची काही माहिती मिळाली नव्हती. 2 दिवसांपूर्वी बर्फ वितळल्यानंतर जवानांचा मृतदेह दिसला. कपडे आणि काही कागदपत्रांच्या आधारांवर मृतदेहाची ओळख पटवण्यात आली आहे. कुटुंबियांनी सांगितले की जवानांच्या नातेवाईकांना वाटत होते की अमरीश जिवंत असतील आणि शत्रूच्या ताब्यात असतील, म्हणून पितृपक्षातही त्यांनी जवानांचं कधीच श्राद्ध घातलं नाही. आता अमरीश यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. एका मोहिमेवरून परतत असताना 23 ऑक्टोबर 2005 मध्ये हर्षिल भागात एक अपघात झाला आणि 3 अन्य जवानांसह ते दरीत कोसळले. या अपघातात 3घांचे मृतदेह सापडले, मात्र दरी खूप खोल असल्याकारणाने अमरीश यांच्याबद्दल काहीच माहिती हाती लागली नाही. सैन्याकडून त्यांचा शोध सुरू होता, मात्र काहीच खुणा सापडल्या नाहीत. सोमवारपर्यंत अमरीश यांचा मृतदेह येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.